भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा दीपक भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम, भारत माता की जय। तर यांच्या प्रचारार्थ आपण पाहू शकताय की या ठिकाणी मोठी बाईक रॅली निघालेली आहे आणि युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस आणि त्यांचे इतर जे युवासेनेचे पदाधिकारी आहेत हे सगळेजण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जाणून घेऊया की दीपक केसरकर यांना या ठिकाणी वातावरण कसं आहे, काय सांगाल की दीपक केसरकर यांचा प्रचार तुम्ही या ठिकाणी करताय, युवकांची चांगली साथ या ठिकाणी मिळते आहे, वातावरण कसं आहे? सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक भाई केसरकर सध्या हे रिंगणात उतरलेले आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्व युवक मंडळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सर्व युवक, भाजप पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व युवा वर्ग पूर्णपणे दीपक भाईंच्या पाठीशी आहे आणि जे बाहेरून जे उमेदवार आयात केलेले आहेत त्यांना आम्ही तालुक्यात हस्तपार करणार। काही युवक जे आहेत या ठिकाणी बोलतात की युवा शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे आहे, तर त्याला तुम्ही युवा नेता म्हणून या ठिकाणी कसं उत्तर द्या? त्यांना आम्ही जे युवक विषयावर पाठीचे आहेत तेही आमच्या युवक संपर्कात आहे। आज सावंतवाडी विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार दीपक भाई केसरकर हे आमच्या रिंगणामध्ये राहिलेले आहेत आणि युवकांचा आज त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। तुम्ही पाहू शकता ही गर्दी ही सगळी दीपक भाई केसरकरांच्या नेतृत्वाने इथे आलेली आहे। 3 वर्ष 3 टर्म ते इथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यासाठी आज युवकांचा उत्तम असा त्यांना प्रतिसाद आहे। जर दुसरे उमेदवार जर तुम्ही म्हणत असाल विशाल परब, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून विशाल परब आज इथे आलेले आहेत, बाकी घराघरामध्ये विशाल परब यांचा संपर्क काहीही नाही। दीपक भाईंचा संपर्क हा गेली 15 वर्षे आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री पण होते, त्यांच्यामुळे अनेक पदं त्यांनी भूसवलेली आहे। त्यामुळे सर्व तरुणांचा आणि रोजगाराच्या प्रश्नानिमित्त सगळ्या तरुणांचा हा सपोर्ट आणि हा सगळा दीपक भाई केसरकरांनाच आहे आणि इथे राहणारे समर्थक RPIचे सगळे समर्थक आहेत, सगळं आमची युती आहे। त्याच्यामुळे आम्ही विजयासाठी दीपक भाईंना जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार। धन्यवाद। पाहू शकताय की मोठी रॅली या ठिकाणी निघालेली आहे आणि दीपक केसरकर यांचा प्रचार जोरात आहे। थोडक्यात सावंतवाडी मतदारसंघात दोडामार्ग तालुक्यात तरी दीपक केसरकर यांची या ठिकाणी हवा दिसते आहे।